आत्तापर्यंत जी वजन कमी करण्यासाठी स्टँडर्ड पद्धत वापरली गेली आहे ती म्हणजे कॅलरी डिफिशिट. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. कॅलरीज म्हणजे उष्मांक. जे आपण अन्न घेतो त्याला कॅलरीज इन असं म्हटलं जातं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपलं शरीर त्या अन्नापासून आपल्या जे आतील संस्था आहेत त्यांचं सगळं काम व्यवस्थित होण्यासाठी ती एनर्जी वापरतो. आणि काही एनर्जी आपण हिंडतो, फिरतो, जेवतो, ऑफिसला जातो, काम करतो ह्याच्यासाठी वापरली जाते. त्याला म्हणतात कॅलरीज आउट किंवा कॅलरीज बर्न. समजा एखाद्या व्यक्तीला 2000 कॅलरीज लागतात आणि त्या व्यक्तीने 1800 कॅलरी खाल्ल्या तर त्याला 200 कॅलरी कमी पडतील. आता ह्या 200 कॅलरी मिळवण्यासाठी शरीर आपल्या आतील जे फॅट संचय असतो त्यापासून 200 कॅलरी मिळवतो. आणि अशा डेफिशिटमध्ये शरीर नेहमी राहिलं हळूहळू त्याचं वजन कमी होत राहील. सर्वसाधारणपणे महिलांना 1600 ते 2000 कॅलरी रोज लागतात आणि पुरुषांना 2000 ते 2500 कॅलरी प्रतिदिन लागतात. TDEE म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचरचे काय काय घटक आहेत? त्यात पहिला घटक आहे BMR. आपण जे अन्न खातो त्यातून जी कॅलरी मिळते त्यातली 60 to 70% कॅलरी आपलं शरीर यूज करतं. तुम्ही एकदम विश्रांती अवस्थेत आहात, झोपून आहात तरीसुद्धा तुमचं शरीर सतत ऊर्जा वापरत असतं. ते 10% कॅलरी आहे ते शरीराला अन्न पचवण्यासाठी लागते. जसं प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत, फायबरयुक्त पदार्थ आहेत, हे पदार्थ आपण जर खाल्ले तर ह्याच्यासाठी शरीराला जास्त कॅलरी बर्न करावं लागते. तिसरा घटक आहे एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण डेली जे एक्सरसाइज करतो, म्हणजे कोणी वॉकिंग करतं, कोणी जिममध्ये जातं, कोणी स्विमिंग करतं, कोणी स्पोर्ट्स खेळतं, कोणी डान्स करतं, कोणी योगा करतं. ॲक्टिव्हिटी लेवलनुसार 5 to 20% एनर्जी खर्च होत आहे. आणि चौथा महत्त्वाचा फॅक्टर आहे ते म्हणजे NEAT, NEAT, नॉन एक्सरसाइजिंग ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे काय ॲक्टिव्हिटी करतो, म्हणजे आपण उठतो, ब्रश करतो, स्नान करतो, जेवतो, आपण ऑफिसला जातो, पायऱ्या चढतो, उतरतो, आपण फोनवर बोलतो, लॅपटॉपवर काम करतो, ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या नीटमध्ये येतात. आणि ह्या नीटमध्ये सुद्धा 1 to 10% एनर्जी एक्सपेंडिचर होत आहे. म्हणजे जे सेडेंटरी लोक आहेत, म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ जे बसून राहतात त्यांच्यामध्ये ह्या कॅलरीज कमी बर्न होतात. आणि जे लोक ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे नेहमी हिंडत फिरत राहत असतात, त्यामध्ये ह्या कॅलरी जास्त बर्न होतात. म्हणजे तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, एका ठिकाणी तुम्ही जास्त वेळ बसू नका. आता आपल्याला कळलं आहे की आपल्याला डेली किती कॅलरी लागतात. आता आपण बघूया की कॅलरी डिफिशिट कसं करायचं. बघा, कमीत कमी सुरक्षितपणे कॅलरी डिफिशिट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जास्त कॅलरी डिफिसिटमध्ये राहाल तुम्हाला जास्त थकवा जाणवा लागेल, तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं, तुमच्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते, तुमचं मेटाबॉलिझम चयापचय क्रिया स्लो होऊ शकतं की तुमची बॉडी स्टार्वेशनमध्ये जाईल. आणि हे आपल्या शरीरासाठी खूप धोकेदायक आहे. तुम्ही आठवड्याला 0.5 kg म्हणजे अर्धा किलो वजन जर कमी करत असाल आणि त्यासाठी 500 कॅलरी तुम्ही कमी घेत असाल किंवा जास्त बर्न करत असाल तर ही कॅलरी डिफिशिट सुरक्षित मानली जाते. आणि ह्या कॅलरी डिफिशिटचा वापर तुम्ही जास्त काळापर्यंत करू शकता. आता आपण सुरक्षितपणे कॅलरी डिफिशिट कसं करू शकतो हे पाहूया. फर्स्ट, ट्रॅक युअर इनटेक. तुम्ही जे डेली अन्न घेता ते तुम्ही काय घेता याचा तुम्हाला ट्रॅक ठेवावा लागेल. त्यावरून आपल्याला हे कळतं की कॅलरी डिफिशिट करण्यासाठी तुमच्या अन्नामधून नेमकं तुम्हाला कुठलं अन्न वगळायला पाहिजे. जे जास्त प्रमाणात जे खाल्लं जातं आपल्याकडून त्याच्या कॅलरीचं ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये येतं कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. 1 ग्राम प्रोटीनमधून आपल्याला 4 कॅलरी मिळतात, 1 ग्राम कार्बोहायड्रेटमधून आपल्याला 4 कॅलरी मिळतात आणि 1 ग्राम फॅटमधून आपल्याला 9 कॅलरी मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन रेसिपीज थोड्याशा किचकट असतात, म्हणजे याच्यामध्ये खूप काही इन्ग्रेडियंट्स असतात, त्यामुळे त्यातील कॅलरी आपण कशा मोजायच्या. सगळ्यात सोपं, यासाठी तुम्ही रेसिपी बुकचा वापर करा. म्हणजे एखादी भाजी, एखादी डिश आपण जेव्हा करत असतो त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याचे प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत हे ह्या रेसिपी बुकमधून दिलेलं असतं. आजकाल खूप असे वेगवेगळे ॲप निघालेले आहेत, इंडिव्हिज्युअल फूडचं तुम्हाला कॅलरी समजू शकतात.
एका छोट्या ॲपलची किती कॅलरी आहे हे पण तुम्हाला समजू शकतं. आणि तुम्ही जर पालक पनीर केलात त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहे हे सुद्धा तुम्हाला समजू शकतं. आजकाल तर असे ॲप निघालेले आहेत, त्या ॲपमध्ये तुम्ही जर तुमचं डेली फूड अपलोड जर केला, तुमची दिवसभराची टोटल कॅलरी किती होते हे तुम्हाला समजतं. आणि याचा जर तुम्ही व्यवस्थित ट्रॅक ठेवलात तर तुम्हाला कॅलरी डिफिसिट करण्यासाठी उपयोगी पडतं. एखादं हँडी वेईंग स्केल घेऊ शकता. तुम्ही एखादं सॅलड बनवताय तर तुम्ही कॅरोट किती घेतलं, बेल पेपर किती घेतलं, ब्रोकोली किती घेतली, त्याच्यात किती कॅलरीज आहे हे एक्झॅक्टली तुम्ही त्याच्यामधून माहिती करून घेऊ शकता. तुम्ही रेडी पॅक्ड फूड पण आणू शकता. म्हणजे इथं मी पॅकेज फूड रिकमेंड करत नाही. समजा तुम्ही ब्रॉकोली आणली, म्हणजे 200 ग्राम ब्रॉकोली आहे तर त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असतं. समजा तुम्ही तुमचं जेवण बनवत नाही आहेत आणि तुम्हाला रेडी टू ईट पॅकेजेस किंवा फूड पॅकेजेस घेण्याची गरज पडते, त्यावेळेस त्या पॅकेजच्या पाठीमागे जे लेबल्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन असतं. पर सर्विंग 30 ग्राममध्ये किती कॅलरीज आहेत आणि सोबत त्याचे मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स किती आहेत, म्हणजे प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे, ट्रान्स फॅट आहे का, सोडियम आहे का, शुगर आहे का, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन दिलेलं असतं किंवा कॅलरीज दिली असते ते तुम्ही नक्की पहा. अजून एक समस्या असते की सगळ्यांचं जेवण एकाच किचनमध्ये एकत्रितरित्या बनवलं जातं. तुम्ही असं करू शकता की ज्या काही डिशेस बनवलेल्या आहेत त्या साधारण किती कप आहे त्यानुसार त्याच्या कॅलरी काढा आणि किती व्यक्ती तुमच्याकडे जेवणार आहेत त्या व्यक्ती त्याच्यातून डिवाईड करा. म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल कॅलरी कन्झम्पशन हे तुम्हाला कळेल. नट्स आणि ड्राय फ्रूट्स याच्यामध्ये डेन्स कॅलरी असते, म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिशन तर असतं, कॅलरी पण भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण कॅलरी डिफिशिटमध्ये असतो असे पदार्थ जरी त्याच्यात न्यूट्रिशन असतील तरी पण ते कमी प्रमाणामध्ये घेणं गरजेचं असतं. एखाद्या चिप्सच्या पॅकेटमधून जर आपल्याला 100 कॅलरी जर मिळत असतील आणि एका मोठ्या ॲपलमधून आपल्याला जर 100 कॅलरीज मिळत असतील तर तुम्ही कुठलं चॉईस कराल? चिप्स हे प्रोसेस्ड आहे, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं आणि हाय सोडियम असतं. या उलट 100 कॅलरीचं ॲपल त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन आहे. त्यामुळं कॅलरी चॉईस करताना तुम्ही कॅलरीचे सोर्सेस काय आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. आपण 2 ते 3 टाईम तर जेवतोच, पण अधूनमधून स्नॅकिंग करण्याची आपल्याला सवय असते. म्हणजे सकाळी चहासोबत आपण बिस्किट खातो, ऑफिसमध्ये नकळत 1-2 कप चहा किंवा कॉफी होत असतात आणि याच्यामधून आपल्या कॅलरीमध्ये वाढ होते हे आपल्याला कळत पण नाही. ओव्हर इटिंग करू नका. आपण जेव्हा कॅलरी डिफिशिटमध्ये असतो तेव्हा ओव्हर इटिंग करणं चुकीचं आहे. एखादी रेसिपी, एखादी डिश चांगली झाली आहे म्हणून थोडंसं जास्त खाणं गरज नसताना आपले कॅलरी इंटेक वाढण्याची शक्यता असते. 2 जेवणाच्या गॅपमध्ये तुम्हाला जर भुकेची संवेदना वाटत असेल तर तुम्ही पाणी पिऊन बघा. कधीकधी आपल्या ब्रेनला तहान आणि भूक ह्याच्यामधला फरक कळत नाही. जेव्हा आपण पाणी पितो आपली तहान बघते त्यावेळेस आपली भुकेची संवेदना कमी होण्याची शक्यता असते. कॅलरी डिफिसिटमध्ये असताना तुम्ही जर पाणी भरपूर पित असाल, म्हणजे दिवसाला 7 ते 8 ग्लास किंवा 2 ते 3 लिटर जर पाणी पित असाल तर तुम्हाला ताजंतवानं वाटायला लागतं, क्रेविंग कमी व्हायला लागते आणि तुमची भुकेची संवेदनासुद्धा कमी होऊ शकते. जर आपण बाहेर जेवायला जातो आहे तेव्हा हे कॅलरी डिफिशिट कसं मॅनेज करायचं? समजा तुम्ही एखाद्या लग्नाला किंवा रेस्टॉरंटमध्ये एखाद्या फंक्शनमध्ये गेला तेव्हा जेवणाची सुरुवात तुम्ही सूपपासून किंवा सॅलडपासून करा आणि नंतर तुम्ही बाकीच्या डिशेस ट्राय करू शकता. शक्यतो मिठाई, डेझर्ट, आईस्क्रीम हे टाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एम्प्टी कॅलरीज टाळल्या पाहिजे. म्हणजे शीतपेय किंवा टेट्रापॅकमध्ये जे ज्युसेस असतात याच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. जेव्हा आपण लिक्विड किंवा पातळ पेय घेतो तेव्हा ब्रेनला आपण अन्न खातो आहे याची संवेदना होत नाही. हे शीतपेय किंवा पॅक ज्यूस पिऊनसुद्धा आपण एक्स्ट्रा कॅलरीचं अन्न खाऊ शकतो. रिफाईंड कार्बोहायड्रेट म्हणजे मैदा, साखर यापासून जे पदार्थ बनवले जातात, ब्रेड, बिस्किट्स, केक, कुकीज, पॅस्ट्रीज, डोनट यापासून आपल्याला खूप जास्त प्रमाणात कॅलरी मिळतात. शुगर स्पाईक करतात आणि आपल्याला ह्या पदार्थांची सारखी क्रेविंग होते. प्रोसेस मीट, प्रोसेस फूड, हॅमबर्गर, बर्गर, पोर्क, सॉसेजेस यामध्ये खूप कॅलरीज असतात आणि याच्यामुळं आपल्याला हाय सोडियम जास्त प्रमाणात भेटतं. चॉकलेट, कॅन्डीज, ग्रॅन्युला बार्स, आईस्क्रीम याच्यामध्ये खूप लोडेड शुगर असतं, जास्त प्रमाणात कॅलरीज पण असतात. आपल्याला जेव्हा वजन कमी करायचं आहे आणि आपण जेव्हा कॅलरी डिफिशिटमध्ये असतो असे जास्त कॅलरीजचे पदार्थ टाळणं कधी पण चांगलं. मॉडरेट ते विगरस एक्सरसाइजमुळं आपण 200 ते 300 कॅलरीज पर डे बर्न करू शकतो. कॅलरी डिफिसिट करणं
हेच फक्त एक्सरसाइजचं उद्देश नाही आहे. एक्सरसाइजमुळं आणि त्यातल्या त्यात वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग जर आपण करत असू तर आपल्या शरीरामध्ये फॅट कमी व्हायला लागतं आणि मसल्स मास वाढायला लागतं. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता किंवा वेट ट्रेनिंग करता, वेट उचलता, त्यावेळेस तुमची कॅलरी तर बर्न होतेच होते. एक्सरसाइज झाल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या कॅलरीज बर्न करत असतात. एक्सरसाइज केल्यामुळं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं. त्यामुळं इन्सुलिनचं जे काम आहे फॅट स्टोरेज करणं ते थांबतं. रिसर्च असं सांगतं तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर तुमचा हेल्थ स्पॅन हा वाढतो. चांगली झोप घ्या. तुम्ही कॅलरी डिफिसिटमध्ये असताना रेग्युलरली तुम्ही 7 ते 8 तास झोप घेण्याची गरज आहे. चांगली झोप घेतल्यामुळं आपल्या शरीरावर जो स्ट्रेस येतो, म्हणजे एक्सरसाइजमुळं स्ट्रेस येणं किंवा कॅलरी डिफिसिट केल्यामुळे जो स्ट्रेस येणं, हा स्ट्रेस कमी होतो. वेट लॉस होण्यासाठी आणि वेट लॉस झाल्यानंतर वेट मेंटेन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुमचं जेवण हाय प्रोटीन, लो कार्ब आणि लो फॅट असलं पाहिजे. हाय प्रोटीन का? हाय प्रोटीन आपल्या बॉडी फंक्शनसाठी खूप गरजेचं आहे. आपलं मेटाबॉलिझम चांगलं ठेवण्यासाठी, आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपले हॉर्मोन्स चांगले तयार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीन पचवायला शरीराला जास्त एनर्जीची गरज पडते, म्हणजे त्याच्या जास्त कॅलरीज खर्च होतात. कार्बोहायड्रेटपासून आपली रक्तातली साखर वाढायला लागते आणि पुढे जाऊन आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतं. प्रोटीनमुळं रक्तातली साखर वाढत नाही, त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याचा धोका टळतो. ह्या ठिकाणी मी लो फॅट म्हणाले आहे. याचा अर्थ आहे तुमच्या जेवणामधलं जे तेल आहे, सूर्यफूल, शेंगदाण्याचं ऑइल, हे ऑइल तुम्ही कमी केलं पाहिजे आणि चांगल्या फॅटचा समावेश तुमच्या जेवणामध्ये असला पाहिजे. चांगल्या फॅटमध्ये एग येतं, फिश येतं, फ्लॅक्स सीड्स येतात, चिया सीड्स येतात, ॲव्होकॅडो येतं, नट्स म्हणजे बदाम, अक्रोड याचा समावेश होतो. प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रेड मीट टाळा. त्याच्याऐवजी तुम्ही लीन मीट घ्या. चिकन, फिश याचा उपयोग करा. आणि व्हेजिटेरियन्स लोकांनी डाळी, पनीर, सोयाबीन, ड्रायफ्रूट्स आणि दही, दूध याच्यामधून तुम्ही प्रोटीन सोर्स घेऊ शकता. कार्बोहायड्रेट्समध्ये तुम्ही सिंपल कार्बोहायड्रेट टाळले पाहिजे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये तुम्ही होल ग्रेन वापरू शकता. तसेच भाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळं याचा वापर करा. ह्या सगळ्यांचा आपल्या जेवणामध्ये कसा आणि किती वापर करावा याच्यासाठी एक पिरॅमिड तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. समजा तुम्ही 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस जेवताय, पण प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन सोर्स असलाच पाहिजे. आपली फूड चॉईसेस चांगले ठेवा. आपण एखादं अन्न खावं की न खावं हे ठरवताना 2 गोष्टींचा विचार करा. एक तर त्याच्यामध्ये किती न्यूट्रिशन आहे आणि किती कॅलरी आहे. आयडियल तर असं आहे की त्याच्यात न्यूट्रिशन असलं पाहिजे आणि कॅलरी कमी पाहिजे. पण समजा त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे आणि कॅलरी जरी जास्त असेल तरी चालेल, या तुलनेत तर त्याच्यामध्ये कॅलरी आहेत आणि न्यूट्रिशन नाही आहे, म्हणजे तुम्ही एम्प्टी कॅलरी निवडू नका. आपल्या इंडियन ट्रॅडिशनमध्ये अन्नासोबत इमोशन जोडले गेले आहेत. आपण घरी किंवा बाहेर कुठेही जेव्हा जेवायला गेलो तेव्हा तिथं प्रेमाने अन्न बनवलं जातं आणि प्रेमाने वाढलं जातं. सोबत प्रेमाने आग्रह पण केला जातो आणि त्यावेळेस आपल्याला त्यांचे इमोशन्स दुखावू नये असं वाटतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुम्हाला कॅलरी डिफिसिटमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला नाही म्हणण्याची सवय करावंच लागणार आहे. सारखं वजन बघू नका. आपण जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये असतो, आपण डेली सकाळी उठून एम्प्टी स्टमक वेइंग स्केलवर उभं राहतो आणि जेव्हा आपण हे बघतो की वजनाचा काटा हलत नाही आहे, आपण थोडंसं हताश होऊ शकतो की निराश होऊ शकतो किंवा आपल्याला असं वाटू शकतं की आपण काही चुकीचं तर करत नाही आहे ना. तुम्ही कॅलरी डिफिसिटमध्ये आहात, तुम्ही एक्सरसाइज करताय, तर होऊ शकतं की ह्या प्रोसेसमध्ये तुमचं फॅट लॉस होतं आहे पण तुमचे मसल्स गेन होत आहे. ते मसल मास असतात, आपले जे स्नायू असतात ते फॅटपेक्षा, चरबीपेक्षा वजनदार असतात. तुम्ही दिसायला लीन दिसतात, पातळ दिसतात, तुमचे फीचर पण शार्प होतात, तुमचे इंचेस म्हणजे तुमची साईज पण कमी झालेली असते. याचं कारण की तुमची फॅटची जागा मसल्सने घेतलेली आहे. कधी कधी आपण बघतो की जेव्हा वेट लॉस जर्नी चालू होते, सुरुवातीला तुमचं वजन कमी व्हायला लागतं. एका स्टेजवर तुमचं वजन येऊन स्टक होतं. त्यावेळेससुद्धा तुम्ही खूप डेस्परेट होता, तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला लागतं. आपल्या शरीरामध्ये पण फॅट लॉस होण्याचं किंवा वजन कमी होण्याचं एक सेट पॉईंट असतो. जेव्हा आपण कॅलरी डिफिसिटमध्ये असतो, आपल्याला कॅलरीज कमी मिळत आहेत आणि ह्या गोष्टीसोबत ॲडजस्ट करण्यासाठी शरीर आपलं मेटाबॉलिझम कमी करतं आणि याचा परिणाम असा होतो की आपलं वजन स्थिर व्हायला लागतं किंवा परत वाढायला लागतं.
आणि ह्यासाठी तुम्हाला परत एक नवीन स्ट्रॅटर्जी, एक नवीन प्लॅन शोधावा लागतो. तुमच्या शरीराला आवश्यक अशा सुरक्षित कॅलरीज पण द्यावं लागतील आणि तुम्हाला वजन कमी पण करावं लागेल. याच्यासाठी जेव्हा तुम्ही तुमचा डाएट प्लॅन किंवा एक्सरसाइज प्लॅन निवडताय तर तुम्ही तो 3 महिन्यासाठी करा. त्याच्यानंतर तो रिव्ह्यू करा, म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्ही किती वेट लॉस केलेला आहे आणि पुढं तुम्हाला किती वेट लॉस करायचं आहे, आणि तुमचा डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज प्लॅन परत चेंज करा. एक्सरसाइजचा प्लॅन का चेंज करायचं? समजा आपण एखादी ॲक्टिव्हिटी 30 मिनटामध्ये संपवत असू, कालांतराने तीच ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला आपल्याला फक्त 20 मिनटं लागतं, परत 15 मिनटातच ती पूर्ण व्हायला लागते. अधूनमधून एक्सरसाइज प्लॅन चेंज करावं लागतात. कधी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय, कधी स्विमिंग करताय, कधी जॉगिंग करताय, कधी तुम्ही बॅडमिंटन करताय, कधी वेटलिफ्टिंग करताय. असे जर तुम्ही वेगवेगळे प्लॅन जर निवडत गेला तर सतत वेगवेगळा प्लॅन भेटत असल्यामुळं बॉडी एका सेट पॉईंटपर्यंत येत नाही. वजन कमी करताना तुमचं मेंटल हेल्थसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं मेंटल हेल्थ चांगलं असेल तर तुम्ही वेट लॉस करताना धैर्य ठेवू शकता, पेशन्स ठेवू शकता आणि आपल्या प्लॅनवर टिकून राहू शकता. जर तुमचं मूड स्विंग होत असेल, तुम्ही इमोशनल होत असाल तर होऊ शकतं की तुम्ही इमोशनल इटिंग कराल, ओव्हर इटिंग कराल किंवा शुगर, प्रोसेस फूडचं क्रेविंग होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही मेडिटेशन करणं, योगा करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी तुमचा व्हाय खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वजन किती कमी करायचं आहे आणि इनफॅक्ट वजन काय कमी करायचं हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे ध्येय, हे लक्ष तुम्ही जर सतत तुमच्यासमोर ठेवाल, तुम्ही नक्कीच ह्या तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये सक्सेसफुल व्हाल. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट गोष्टीवर मी बोलणार आहे जे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.